रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 सौ रेश्मा राजेश पाटील यांना तंबू या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। आज या प्रचाराचा मी प्रचार प्रमुख असल्या कारणाने मी बघत आहे प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। याचं कारण की आता जे आपण दोन्ही उमेदवार दिलेले आहेत ते तरुण आहेत आणि तरुणांचा एवढा प्रोत्साहन ह्या आता पाहायला मिळतो। याचं कारण की गेले 5 वर्ष आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी आपल्या विकासाकडे पूर्णपणे पाठ फिरवली। फक्त त्यांनी स्वतःचं भलं कसं होईल याकडेच लक्ष दिलं आणि त्यांचे ठेकेदार कोण असतील त्यांनाच श्रीमंत करण्याचा प्रयत्न केला। कारण आज अनेक इंडस्ट्रीज एरिया आपला मोठा एरिया असल्या कारणाने देखील आपल्याकडं तरुण वर्ग जर बाहेर नोकरीसाठी जात असेल आणि बाकी इतर प्रश्न काही असतील आपले ते भेडसावत असतील आणि मी विशेष सांगेल की आज आरोग्य खातं शिक्षण सभापतीपद ज्या माणसांनी पूर्वी आपण निवडून दिले त्यांनी भूषवलं, परंतु इथं कधी आरोग्य केंद्र साधा उपकेंद्र देखील नाही की व्हिजिटला डॉक्टर सुद्धा कधी आदिवासी वाड्यामध्ये माझ्या आज गरीब जनतेला कधी कुठला डॉक्टर फेरीला आलेला नाही। शाळेची अवस्था बघितली तर फक्त ग्रामपंचायतीचा जो आमच्या शेष फंडामधून काम केलं जातं तोच दिला जातो। मग शिक्षण सभापतीचं नेमकं कार्य तरी काय होतं? त्यांचं ॲक्च्युली त्यांचं लक्ष पाहिजे होते की बाबा माझ्याकडं फार मोठी पदं दोन्ही दिलेली आहेत आणि माझ्याच जर पंचक्रोशीमधला मी विकास करू शकत नाही तर मी इतर जनतेचा त्यांनी जिल्हा परिषदेचा कसा केला असेल। राहिला प्रश्न पाण्याचा, ज्या पाण्याच्या योजना राबवल्या त्या अतिशय म्हणजे डबघाईत आलेल्या आहेत। म्हणजे खाली शो केलेला आहे बाबा इथं पाण्याचे हे करतोय तिथे करतोय, त्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत आणि तो जो ठेकेदार होता त्या ठेकेदारालाच फक्त त्यांनी त्याचं पोट भरण्याचं साधन म्हणून दिलं। आज आपल्याकडे इंडस्ट्री एवढा असताना जर तुम्ही ठेके घेता, तुमचाच नातेवाईक कोणतरी काम करत असेल, मग तुम्ही कुठल्या आधारावर आमच्याकडे मतं मागणार आहेत? म्हणून आता हा परिवर्तन विकास आघाडीचा जो आम्ही आता जो निवडणुकीला उमेदवार केलेत ते नक्कीच आपल्याला परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाहीत आणि नव्याने विकास हा आपल्याला पाहायला मिळेल। याचं कारण सांगतो की गेली 5 टर्म आपल्या सरपंच ग्रामपंचायत सरपंच अजित देशमुख राहिलेले आहेत आणि त्यांच्या मिसेस आता त्यांना दांडगा पाठिंबा सुद्धा आणि अनुभव आपल्या त्यांच्या पाठीशी राहणार आहे। पंचायत समितीचे सभापती सौभाग्यवती अंकिता साखरे यांचे पती सुद्धा या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। तरुण असो वयस्कर असो अगदी सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहे। समाजाशी ते फिरत असतात, फक्त मतं आली म्हणून मतं मागापुरतं नाही तर गेली अनेक पिरियडमध्ये त्यांनी हा जो लोकांची सेवा करण्याचा व्रत घेतलाय तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे। तरी म्हणूनच मी तुम्हाला इतकं सांगू इच्छितो की आता या जसं 9 तारखेला होणारा निवडणुकीचा निकाल जो आहे तो निश्चितच आपल्या बाजूनेच लागणार आहे आणि गुलाल हा नक्कीच आपला उधळला जाणार आहे। कारण प्रतिसादच तेवढा अगदी जोरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तेव्हा मी शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले दोन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होतील याची माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही।